लक्झेंबर्ग हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश असून दोन्ही देशांमधील फिनटेक, अवकाश आणि यांत्रिक बुद्धिमत्ता क्षेत्रात सहकार्य लक्षणीयरित्या वाढू शकतं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर. देशभरातील 10 लाख तरुणांना AI कौशल्य प्रदान करण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते AI कौशल्य कार्यक्रमाची सुरुवात. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण झालेल्या रेल्वे प्रणालींपैकी एक. देशातल्या रेल्वे जाळ्यांपैकी 99% अधिक भागाचं विद्युतीकरण पूर्ण. अग्निवीरांना विविध क्षेत्रात संधी मिळवून देणं किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारकडून अभ्यास गटाची स्थापना. राज्यातल्या आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराला वेग. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तर ठाण्यामध्ये भाजपाचा निर्धारनामा प्रसिद्ध. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय नाशिक जिल्ह्यातील एकही झाड तोडता येणार नाही असा आदेश देत केंद्रीय हरित लवादाची संपूर्ण जिल्ह्यातील वृक्षतोडीला 12 मार्च 2026 पर्यंत अंतरिम स्थगिती. आणि मलेशियात सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांची आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजयी सलामी. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. लक्झेंबर्ग हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार